सुंदर असं ध्रुव महाराजांचं चरित्र आपल्या समोर येत आहे. अतिशय सुंदर आहे. उत्तानपाद राजाचं चरित्र समोर यायला लागलं. 3 कन्यांचं चरित्र आपण पाहिलं. देवहूती माता, प्रसूती माता आणि आकुती माता. 2 मुलं झाले, उत्तानपाद आणि प्रियव्रत. मग त्या उत्तानपाद राजाला 2 पत्न्या होत्या. एक आहे सुरुची आणि एक आहे सुनीती. खरं तर उत्तानपाद कुणाला म्हणावं? आईच्या गर्भातून जन्माला येत असताना ज्याचे पाय वर आणि डोकं खाली असतं त्याला उत्तानपाद म्हणतात. पण तुम्ही आम्ही सगळे उत्तानपाद आहोत. आणि दिलीप बाबा, प्रत्येक उत्तानपादाला 2 पत्नी असतात. एक आहे सुरुची आणि एक आहे सुनीती. सुरुची कुणाला म्हणावं? आपल्या मनाला वाटेल तसं वागणं त्याला म्हणायचं सुरुची. आणि जिथं नीती आहे, नियम आहे, शिस्त आहे त्याला म्हणायचं सुनीती. मग सुरुची कुणाला म्हणावं? मनाप्रमाणे वागणं त्याला म्हणायचं सुरुची. म्हणून तर बघा ना, तरुण मुलांना जर सांगितलं ना, सुंदर भगवंताची कथा चालू, येऊन बसा ना इथं, नको नको म्हटले तिथं बोर होतं. तिथं सुनीती आहे, पण मित्रांमध्ये जाण्याकरता सांगावं लागत नाही, आपोआप जातात. का बरं म्हटले? कॉलेजच्या गप्पा ऐकायला मिळतात. सुरुची आहे. इतकं सुंदर भागवत कथेचं आयोजन केलंय, पण इथं लोकांना सांगावं लागतं कथा चालू या. बरं का नांदनकर काका, इथं सांगावं लागतं या कथेकरता, या भगवंताची कथा ऐकण्याकरता. आणि मद्यालयामध्ये जाण्यासाठी पैसे खर्च करून लोक जातात, सांगावं लागत नाही. का बरं? सुरुची आहे म्हणून. पण सगळ्यांना सुरुचीच आवडती, सुनीती कोणाला आवडत नाही. पण ज्यांना ज्यांना सुनीती आवडती ती सगळे कथेला येऊन बसले. पण सुरुची आणि सुनीती 2 पत्न्या उत्तानपाद राजाला. सुरुचीपासून जो मुलगा झाला त्याचं नाव उत्तम, आणि सुनीतीपासून जो मुलगा झाला त्याचं नाव आहे ध्रुव महाराज. सुंदर असा उत्तानपाद राजाचा परिवार. आणि एक दिवशी झालं असं की उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर, उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसला. आणि हे पाहिलं ध्रुवजींनी. ध्रुव महाराजांना वाटलं आपणही आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसावं. ध्रुव महाराज सुद्धा धावत धावत गेले, आपल्या वडिलांच्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसले. पण झालं असं, तेवढ्यामध्ये सुरुची माता त्या ठिकाणी आली. आणि ती सुरुची माता म्हणायला लागली, ध्रुवा, तुला या राजगादीवर बसता येणार नाही. जरी तू राजाची संतती असलास तरी सुद्धा इथं बसता येणार नाही. आणि त्या सुरुचीनं 5 वर्षाच्या ध्रुवजींचा हात धरला आणि सिंहासनावरून खाली ढकलून दिलं. सांगितलं, या सिंहासनावर जर बसायचं असेल ना, तपसा राध्य पुरुषम, परमपुरुषाची उपासना कर, वनामध्ये जाऊन देवाला प्रसन्न करून घे. आणि देव प्रसन्न झाल्यावर सांग की मला सुरुच्या आईच्या गर्भातून जन्माला घाल, आणि त्यावेळेस राजाच्या मांडीवर तुला बसता येईल. 5 वर्षाच्या बाळाला इतकं कठोर ती सुरुची बोलते. रडत रडत ध्रुवजी आपल्या आईकडे, सुनीती मातेकडे गेले. सुनीती आईला सांगितलं, आई, त्या सावत्र आईनं मला मांडीवर बसू दिलं नाही, ढकलून दिलं ग. तिनं सांगितलं, या राजगादीवर जर बसायचं ना, परमपुरुषाची, भगवंताची उपासना कर, आणि मग तुला या राजगादीवर बसता येईल. आजकालची जर आई असती ना, ती म्हटली असती, कंबर खोसते, बघतेच जरा तिच्याकडं, तिचं नाकच ओढून घेते, तिची सोयच पाहते. पण ती सुनीती होती. आपल्या मुलांना कसे संस्कार द्यावे सुनीती माता शिकवते. लहानपणापासूनच त्यांच्या हृदयामध्ये द्वेष निर्माण करू नका. लहानपणामध्येच नको नको ते त्यांच्या हृदयात भरवू नका. सुनीती माता म्हणायला लागली, ध्रुवा, अरे खरं तर मी सख्खी आई असताना सुद्धा इतका चांगला उपदेश तुला केला नाही, पण ती सावत्र असताना किती चांगला उपदेश तिनं तुला केलाय. अरे जिनं तुला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला ती तुझी शत्रू कस काय असेल? उलट त्या आईनं जे सांगितलं ते तू कर, वनामध्ये जाऊन भगवंताची तपश्चर्या कर आणि देवाला प्राप्त करून घे. आईचं हे वचन ऐकलं. ध्रुव महाराज म्हटले, ठीक आहे आई, मी जातो का वनामध्ये देवाची प्राप्ती करण्याकरता. 5 वर्षाचे ध्रुवजी आहेत, मी जातो म्हटले. पण देवाला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? कशी देवाची भक्ती करायची, कशी भगवंताची भक्ती करायची? सुनीती माता म्हटली, बाळा, मी एक सामान्य गृहस्थ स्त्री आहे, जास्त तर मला काही कळत नाही, पण तुला एकच सांगते, जो भगवंताच्या दिशेनं 1 पाऊल टाकतो ना, भगवान परमात्मा 100 पावलं टाकून त्याच्यापर्यंत येत असतो. म्हणून तू निश्चिंत वनामध्ये जा.
लगेच जा म्हटले बाळा, शुभ कार्याला उशीर करू नको. आई बोलायला लागली, बाळा वनात गेल्यानंतर आता तुला भूक लागेल, पण तिथं गेल्यानंतर तुला भूक लागली का, तू जेवण कर असं म्हणायला तुझी आई नसेल बरं. तुला एकट्याला प्रवास करावा लागेल, पण तू निश्चिंत राहा, तो भगवान परमात्मा तुझ्या सोबत आहे. आईचे हे वचन ऐकले आणि 5 वर्षाचे ध्रुवजी राजवस्त्र काढून ठेवले, कोपीन लावली आणि ध्रुव महाराज निघाले वनामध्ये जाण्याकरता, भगवंताला प्राप्त करण्याकरता निघाले. उत्तानपाद राजांना अनेक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ध्रुवजींनी लक्ष दिलं नाही. निघाले भगवत प्राप्तीच्या दिशेनं, मधुबनाच्या दिशेनं. आणि खरं तर ज्या मार्गाने माणूस निघत असतो त्या मार्गाचे मार्गस्थ भेटत असतात. जुगाराच्या दुकानाकडे निघाले की जुगारी भेटतात, दारूच्या दुकानाकडे निघाले की दारुडे भेटतात, आणि भगवंताच्या मार्गाने निघाले की संत महात्मे भेटत असतात. म्हणून बातमी कळाली देवर्षी नारदजींना की भगवंताच्या वाटेवर एक कोवळा जीव निघायलाय ध्रुवजी. म्हटले उपदेश करण्यासाठी जायला हवं. आणि त्या तेवढ्यामध्ये नारायण नारायण म्हणत म्हणत देवर्षी नारदजी ध्रुव महाराजांसमोर आले. ध्रुवजींनी नमस्कार केला. म्हटले गुरुदेवा, भगवत प्राप्ती करता मी आता चाललोय. असं म्हटल्याबरोबर नारदजी हसायला लागले. म्हटले बाळा, आमच्याकडे पाहिलंय का, आमची कशी अवस्था झाली. देव काय असं सहज कुणाला भेटत नाही. सर्वस्वेसी मुकावे तेने हरीसी जिंकावे. सर्वस्वाचा त्याग करावा लागतो, त्यावेळेस तो भगवंत भेटतो बरं. नारदजी म्हणायला लागले, बाळा अरे तू लहान आहेस, रागवले आई वडील म्हणून काय झालं. मग आई वडिलांनी रागवलं म्हणून तू देवाच्या प्राप्ती करता चाललायस का. इतकं सोपं नाही बरं, परत जा घरी. 5 वर्षाचे ध्रुवजी म्हणतात, गुरुदेवा तुम्ही आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगावा. तिथं गेल्यावर काय अडचणी येतील हे सांगून काय फायदा आहे. देवाच्या प्राप्तीचा मार्ग सांगा. सांगितलं, ध्रुवा समाधी योगाच्या माध्यमातून हजारो वर्ष जरी तपश्चर्या केली ना तरी त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. ध्रुवजी म्हटले, मला गडबड नाहीच गुरुदेवा, फक्त एक इच्छा आहे की त्या भगवंताला मला भेटायचंय, एकदा त्याचं दर्शन मला घ्यायचंय, तो मार्ग तुम्ही मला सांगा. आणि हा निश्चय ऐकला ध्रुवजींचा. सांगितलं, इतक्या पद्धतीनं मी तुला अडवलं तरी सुद्धा तपश्चर्या करता जाण्याकरता तू तयार आहेस ध्रुवा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे बाळा. आणि आता देवप्राप्तीचा मार्ग मी तुला सांगतो, तपश्चर्या कशी करायची सांगतो. आणि देवर्षी नारदजी सांगायला लागले, भक्ती दृढ होण्याकरता साधना करावी लागते. भगवंताची भक्ती दृढ व्हावी याच्याकरता साधना करावी लागते. पहिली साधना आहे म्हटले, भगवंताच्या नामामध्ये माणसाची श्रद्धा असावी. दुसरी साधना सांगितली, ज्याला भक्ती दृढ करायची त्यानं भगवंताकरता कठोर परिश्रम घेण्याकरता कधीच लाजू नये. देवाकरता कठोर परिश्रम घेण्याकरता कधीच लाजू नये. नांदनकर काका, सगळ्यांना सेवा लागते बरं का, पण काही काही माणसांना अशी सेवा लागते फक्त कॅमेऱ्यासमोर येणारी, तेवढी सेवा अपेक्षित असते. पण मी कायम सांगत असते, या भगवंताच्या कथेमध्ये कथा सांगणारा व्यक्ती, कथा सांगणारा वक्ता आणि या भगवंताच्या कथेमध्ये हा जो कथा मंडप आहे ना, हा कथा मंडप झाडणारा व्यक्ती आणि कथाकार व्यक्ती या दोघांची जर तुलना केली तर निश्चितच हा कथा मंडप झाडणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो. कारण त्याच्या हृदयामध्ये कुठलाच प्रकारचा अहंकार नसतो. खरं तर इथं केलेली कोणती सेवा वाया जात नाही. कारण जिथं भगवंताची कथा चालू असते तिथं 66 अरब तीर्थ गुप्त रूपाने आलेले असतात. म्हणून हे ठिकाण सामान्य नाही. इथं जो व्यक्ती झाडून घेतो ना, त्यानं जितके धुलीकण झाडलेत तितके वर्ष त्याला वैकुंठामध्ये देवाचा सहवास प्राप्त होतो. म्हटलं इतकंच नाही, ज्यांनी ज्यांनी इथं सडा समार्जन केलंय ना, त्यांनी जेवढं पाणी टाकलंय त्या पाण्याची मोजणी केली जाते आणि त्या पाण्याच्या मोजणी इतकं क्रौंच दीपकामध्ये भगवंताचा सहवास प्राप्त होतो. म्हटले ज्यांनी सुंदर रांगोळी या कथा मंडपामध्ये काढली ना, त्यांना 100 वर्ष स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं. आणि पुढे सांगितलं की जी स्त्री
भगवंताच्या मंदिरासमोर हळदी कुंकवाचा दररोज सडा टाकते, तिचं सौभाग्य अखंड त्या ठिकाणी राहत असतं. म्हणून इथं केलेली कोणतीच सेवा वाया जात नाही. पण अहंकारी माणसं सेवा करू शकत नाही. जी माणसं नम्र असतात तीच सेवा करतात, आणि जी माणसं सेवा करतात तीच भगवंताच्या चरणापर्यंत जात असतात. म्हणून सांगितलं की देवाकरता कठोर परिश्रम घेण्याकरता लाजू नये, ज्याला भक्ती दृढ करायची त्यानं. त्याच्यानंतर सांगितलं की भक्ती दृढ होण्याकरता काय करावं. कठीण काळामध्ये सुद्धा ज्याची भक्ती खंडित होत नाही ना, त्याची भक्ती त्या ठिकाणी दृढ होत असते. हे सगळ्यात कठीण असतं. माणसं म्हणतात एवढा मी देवदेव करतो, एवढ्या कथा ऐकले, एवढे कीर्तन ऐकले, उठल्यावर देवपूजा केल्याशिवाय मला जमत नाही, इतकी भक्ती करतो, पण माझ्याच जीवनात असं का झालं. असं ज्याला वाटतं अशांची भक्ती झालीच नाही असं समजावं. कारण आपल्या जीवनात जे येतं ते याच जन्मातलं येत नसतं, ते मागच्या जन्मातलं सुद्धा येत असतं. या जन्मात चांगले कर्म करताना दिसतोय, पण मागच्या जन्मात आपण काय पेरून आलो आपल्याला काय माहिती. आणि या जन्मात जे सत्कर्म करतोय ना, ते सत्कर्म सुद्धा निश्चितच आपल्याला मिळणार आहे. म्हणून संकट काळात आम्हाला सांगितलं जातं या मंत्राचा जप करा, या मंत्राचा अनुष्ठान करा. माणसं म्हणतात मागचं जर आता भोगावं लागणार आहे तर कशाला जप करायचं आणि कशाला अनुष्ठान करायचं. असं नाही. अत्युत्कट जर पुण्य झालं तर त्या पुण्याचा लगेच परिणाम पाहायला मिळतो. प्रत्येक गोष्टीकरता मंत्र दिलेत आमच्याकडं. मुलाचं जर लग्न होत नसेल तर त्याच्याकरता सुद्धा मंत्र दिलाय. पत्नी मनोरमाम देहिम मनोवृत्तीनुसारिणीम तारिणीम दुर्ग संसारम सागरस्य कुलोद्भवान. मुलाचं जर लग्न जमत नसेल आणि या मंत्राचं जर अनुष्ठान केलं तर मुलाचं लग्न जमतं. म्हटले मुलीचं लग्न जमत नसेल तर काय करावं. मुलींनी जर रुक्मिणी स्वयंवराचं अनुष्ठान केलं श्रद्धेनं विश्वासानं तर मुलीचं सुद्धा लग्न जमतं. एका महापुरुषांच्या मुखातून ऐकलं की कथाकर महाराज कथा करण्याकरता एका गावामध्ये गेले, आणि तिथं अशीच एक दिदी, एक मुलगी, बरेच दिवस झालं तिचं काही लग्न जमत नव्हतं. आईला सारखी काळजी वाटायची, वय होत चाललंय, कधीच लग्न होईल, अजून काही जमना. आणि त्यावेळेस त्या कथाकार महाराजांनी सहज सांगितलं, म्हटले तू रुक्मिणी स्वयंवरामध्ये रुक्मिणी हो. सहज महाराज बोलून गेले आणि रुक्मिणी स्वयंवरामध्ये ती मुलगी रुक्मिणी झाली. आणि अशी भागवतजींची कृपा झाली की 8 दिवसामध्ये तिचं लग्न ठरलं आणि सुखानं तिचा संसार आता चालू आहे. अनंत हस्ते कमलावरानी देतो किती घेशील दो करानी. भगवंत ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस 1000 हातानं देत असतो आणि आपले 2 हात घ्यायला कमी पडतात. पण विश्वास त्या ठिकाणी भगवंतावर असावा. ज्याला भक्ती दृढ करायची त्यानं कठीण काळामध्ये सुद्धा भगवंताची भक्ती सोडू नये. पुढे सांगितलं की भगवंताची भक्ती दृढ होण्याकरता धैर्य धारण केलं पाहिजे. भगवंताची भक्ती दृढ करण्याकरता वैष्णवांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. सुंदर असा सगळा उपदेश केला ध्रुवजींना आणि सांगितलं ध्रुवा, हे सगळे नियम पाळून जर तू अनुष्ठान केलं तर तुला विश्वासानं सांगतो की निश्चितच 6 महिन्यामध्ये तुला भगवंताची प्राप्ती होईल. नारदजींनी सांगितलं आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते दिलीप बाबा, 6 महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा देवाची प्राप्ती होईल. पण त्याच्यासाठी काय करायचं. सगळा संसार सोडायचा आणि वनात जायचं. काय करायचं. सगळा संसार सोडायचा आणि वनात जायचं. वनात गेल्यानंतर 3 दिवशीच्या रात्रीनंतर एकच फळ खायचं. सर्व संग परित्याग करायच्या. 3 रात्रीनंतर एक फळ खायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसाच्या अंतरानं एकच झाडाचं पान खायचं. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाच्या अंतरानं केवळ घोटभर पाणी प्यायचं. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसाच्या अंतरावर फक्त वायू भक्षण करायचा. 5व्या महिन्यात श्वासावर नियंत्रण मिळवायचं. एका पायावर उभं राहायचं. भगवंताची भक्ती जप अनुष्ठान करायचं. श्वासावर रोध करायचा आणि मग 6व्या महिन्यात देवाची प्राप्ती होईल. हे सगळं 5 वर्षाच्या ध्रुव महाराजांनी केलंय. कठोर तपश्चर्या केली. ही सगळी तपश्चर्या सांगितली नारदांनी आणि सुंदर असा 12 अक्षरी मंत्र ध्रुवजींना दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय नन्दनन्दनाय हरिनन्दनन्दनाय नन्दनन्दनाय हरिनन्दनन्दनाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरे वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय वासुदेवाय हरिनन्दनन्दनाय नन्दनन्दनाय हरिनन्दनन्दनाय नन्दनन्दनाय हरिनन्दनन्दनाय ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 वासुदेवाय मेरो शाह मेरो मेरो ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र ध्रुव महाराजांना दिला आणि ध्रुव महाराजांनी तपश्चर्येला सुरुवात केली. पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, 5 महिने झाले तरी भगवंत येत नाही. त्यावेळेस 6व्या महिन्यामध्ये ध्रुव महाराजांनी श्वासावरोध केला आणि ध्रुवजींनी श्वासावरोध केल्यामुळे संपूर्ण विश्वाचा श्वास रोखल्या गेला. आणि त्यावेळेस सगळ्यांनी देवाला सांगितलं, देवा तुमचा महान भक्त 5 वर्षाची ध्रुवजी तपश्चर्या करताय, दर्शन देण्याकरता जा. त्यावेळेस भगवान जगाचा मालक जगत पिता शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवान श्री नारायण ध्रुव महाराजांसमोर प्रगट झाले. आणि जसंही ध्रुवजींनी भगवंताचं ते रूप पाहिलं, इतका आनंद झाला देवाला पाहिल्यानंतर. भगवंताच्या चरणाला स्पर्श केला आणि 5 वर्षांच्या ध्रुवजीला परमात्म्याने उचलून घेतलं. आणि 5 वर्षाच्या ध्रुवजींनी आपले 2 छोटे छोटे हात भगवंताच्या गळ्यामध्ये घातले. देव भक्तांचं मिलन झालं आणि 33 कोटी देवतांनी जय जयकार केला. बोलिये ध्रुवजी महाराज की जय. ध्रुवजी महाराजांचं भगवंताचं मिलन झालं. 5 वर्षाच्या ध्रुवजींनी भगवंतांना दर्शन दिलं. अतिशय सुंदर अशी स्तुती ध्रुव महाराजांनी सुद्धा भगवंताची केली आहे. आणि भगवंताला आठवलं कशा करता तपश्चर्या केली होती. आईनं मांडीवरून ढकलून दिलं म्हणून तपश्चर्या केली होती. सांगितलं, ध्रुवा
जे तेजोमय लोकाला आतापर्यंत कुणी प्राप्त झाला नाही, तो तेजोमय लोक ध्रुव लोक आजपासून तुझ्या मालकीचा झाला. आढळ पदावर ध्रुवजींना बसवलं, आढळ पद दान केलं. सांगितलं 36 वर्ष तू इथून पुढे राज्य करशील आणि परत माझ्या धामाला येऊन प्राप्त होशील. ध्रुव महाराज आता परत आपल्या नगरामध्ये जाण्याकरता निघाले. नारदजींनी आधीच जाऊन सांगितलं, हो उत्तानपाद राजा तुमच्या मुलानं भगवंताला प्राप्त केले ना, आता तो परत येतोय नगरामध्ये. ते सगळं नगर ध्रुवजींच्या स्वागताकरता आलं. ते ध्रुवजींनी विचार केला, ज्यावेळेस निघालो होतो त्यावेळेस कुणी आलं नाही, आज देवाची प्राप्ती करून आलो तर सगळे मला भेटण्याकरता आले. जब तक बिका न था कोई पूछता न था, तूने मुझे खरीद के अनमोल कर दिया. सगळे आले तर स्वागताकरता. आणि ध्रुवजींनी पहिला नमस्कार केला सुरुची मातेला. म्हटले, आई अगं तू रागवली नसती तर आज हे दिवस पाहायला मिळाले नसते. आज भगवंताची प्राप्ती मला झाली नसती, तुझ्यामुळे देवाची प्राप्ती झाली. पण कायम लक्षात ठेवायचं, जोपर्यंत जगाची लात मिळत नाही तोपर्यंत जगन्नाथ मिळत नसतो. बरं, जगाची लात मिळाली की जगन्नाथापर्यंत जाण्याचा मार्ग सुरू होत असतो. सुरुच्या आईला नमस्कार केला, सुनीती मातेला सुद्धा नमस्कार केला, उत्तानपाद राजाला नमस्कार केला. आणि एक दिवस आता ध्रुवजी राज्य करत असताना ध्रुवजींचा बंधू उत्तम यक्षांबरोबर त्याचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये तो गेला आणि ध्रुवजी आता यक्षांबरोबर युद्ध करायला लागले. पण ब्रह्मदेवानी मनू महाराजांनी थांबवलं. म्हटले, भक्तांनी अशा प्रकारचं युद्ध करू नये. ध्रुव महाराज थांबलेत. 36 वर्ष राज्य केलं, आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि ध्रुव महाराज आता आपल्या मूळ स्थानाला जाण्याकरता निघाले. बद्रिकाश्रम क्षेत्रामध्ये तपश्चर्या केली ध्रुव महाराजांनी. आणि एक दिवस ध्रुव महाराजांना नेण्याकरता विमान आलं. त्या विमानात बसायचं, पण एक काळा काळा पुरुष तिथं आला आणि त्यानं सांगितलं, महाराज ज्याला या मृत्यू लोकातून जायचं त्याला माझा स्पर्श करावा लागतो, मी मृत्यू आहे. ते ध्रुव महाराज म्हटले, तुला स्पर्श करूनच जाणार आहे. विमानात बसायला जागा थोडी कमी, खाली वाक. त्या मृत्यूला खाली वाकायला लावलं आणि त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन ध्रुव महाराज त्या विमानामध्ये बसले. संत महात्म्यांनी जसं सांगितलं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, तशी अवस्था. आणि ध्रुव महाराज त्या ठिकाणी विमानामध्ये बसलेत. विमान निघालं. ध्रुव महाराज म्हटले, अहो माझ्या आईला मी विसरलो. सुनीती माता खालीच राहिली. तेच विष्णुदूत म्हटले, अहो तुमच्यासारखा हरिभक्त ज्या घरामध्ये जन्माला आलाय, तुमच्यासारखा हरिभक्त जिच्या पोटी उदरात जन्माला आलाय, ती आई काय खाली राहील का? ते बघा म्हटले, तुमच्या पुढं तिचं विमान चाललंय आणि तिच्या स्वागताकरता श्रीहरी नारायण वैकुंठामध्ये वाट पाहताय. म्हणून सुंदर असं हे ध्रुव चरित्र ध्रुव महाराजांना आढळ पद दिलं, ध्रुवपद दिलं. आणि जे कोणी हे ध्रुव महाराजांचं चरित्र श्रद्धेनं निष्ठेनं ऐकतात त्यांना काय फल प्राप्त होतं? म्हटले, त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या आर्थिक अडचणी संपून जातात. असं हे ध्रुव चरित्राचं फल या ठिकाणी आहे. या ध्रुवजींच्या वंशामध्ये पुढे अंग नावाचा राजा झाला. अंग नंतर वेन राजा झाला. वेन नंतर पृथू नावाचा राजा झाला. पृथू नंतर प्राचीन बर्ही आणि प्राचीन बर्ही नंतर प्रचेतगण झाले. इथं चतुर्थ स्कंद संपतोय. आणि पंचम स्कंदाला सुरुवात करत असताना प्रियवत राजाचं चरित्र आले. नावामध्येच अर्थ सांगितला, ज्यांना व्रत प्रिय आहे ते प्रिय व्रत. तपश्चर्येला निघून गेले, पण सांगितलं तुमच्या घरामध्ये महापुरुषाच्या येण्याची शक्यता आहे, तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारा. त्यावेळेस प्रियवत राजा परत आले. या प्रियवत राजांच्या वंशामध्ये सुद्धा अग्निर्द झाले. अग्निर्द नंतर झाले नाभी. नाभी नंतर झाले ऋषभदेव. ऋषभदेवांना 100 पुत्र झाले. आणि पहिल्या पुत्राचं नाव आहे जडभरत. पहिल्या पुत्राचं नाव भरतजी. 1 करोड वर्षापर्यंत यांनी राज्य केलं आणि मग आपल्या मुलाला राजगादीवर बसवलं. आणि भगवंताच्या प्राप्ती करता सर्वस्वाचा त्याग करून गंडकी नदीच्या तीरावर हे जडभरत राजा आले. सुंदर असं ते गंडकी नदीचं तीर, त्या तीरावर रोज उठावं, साधना करावी, भगवंताचं ध्यान करावं, पूजन करावं. पण प्रसंग असा घडला की एक दिवशी हरणाचं प्रसूत झालेलं पाडस त्या गंडकी नदीच्या तीरात पडलं.
आणि साधू हृदय होतं. त्या पाडसाला घेतलं जड भरतजींनी, दया निर्माण झाली, आपल्या कुटियेमध्ये घेऊन गेले आणि त्याचं पालन पोषण करायला लागले. त्याला नाऊ घालावं, त्याला खाऊ घालावं, सुंदर त्याचं पालन पोषण. आता ते पाडस सुद्धा महाराज त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले की त्यांना इकडून तिकडून उड्या माराव्या, इकडून तिकडून चाटावं भरतजींना. आणि असं करता करता एक दिवस झाला असं, ते पाडस जेव्हा जंगलामध्ये गेलं, हरणाचा कळप त्यानं पाहिला. तो म्हटला, अरे हे तर सगळे आपल्या जातीचे, आपल्याला 2 शिंग, यांना सुद्धा 2 शिंग, आपल्याला 4 पाय, यांना सुद्धा 4 पाय, आपण कुठं दाढीवाल्या बाबाच्या नादी लागलोय. ते पाडस हरणाच्या कळपात निघून गेलं आणि इकडं मात्र भरतजी सारखं त्या पाडसाचं ध्यान यायला लागलं. देवाच्या चिंतनात मन लागेना, भजनात मन लागेना. सारखं माझं पाडस कुठं असेल, काही खाल्लं असेल का, झोपलं असेल का. आणि असा मोहात्मक विचार करता करता अंतकाळी म्हणायचं होतं हरी शरणम, पण मुखातून निघालं हरीन शरणम. आणि काय त्याचा परिणाम झाला, जडभरत राजा हरणी गर्भ गेला, जडभरत राजा हरणी गर्भ गेला. घालतो घातला वासने, घालतो घातला वासने, घालतो घातला वासने, घालतो वासने. जडभरत राजा हरणी गर्भ गेला, जडभरत राजा हरणी गर्भ गेला. झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेनं. अंतकाळी जी माणसाची वासना असते त्या वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो. अंतीची आमती ते साच पण पुढले गती. म्हणून अंतकाळी जरा सावध राहावं माणसानं. अंतकाळी जी वासना असते त्या वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो. आणि दुसरा जन्म असा मिळाला, हरणाच्या जन्माला जड भरत राजाला जावं लागलं आणि एक दिवस दीर्घ अशा पानामध्ये स्वतःचा देह संपवला. आणि तिसरा जन्म मिळाला जड भरत राजाला एका ब्राह्मणांच्या घरात. आणि तिथं आता जडासारखे राहत आहे. सगळं ज्ञान तसंच होतं, सगळं येत होतं, पण वडिलांनी श्लोक शिकवण्याचा प्रयत्न केला, शिकलेच नाही. वडिलांनी गीता शिकवण्याचा प्रयत्न केले, शिकलेच नाही. भाऊजाय म्हटले, अहो घरामध्ये राहतोय, खातो नुसता, याला वनामध्ये पाठवा पाखरं राखण्याकरता. तेच भरतजींना वनामध्ये शेतामध्ये पाखरं राखण्याकरता पाठवलं. पण आता ते भरतजीच तिथं गेल्यानंतर पाखरं राखण्याकरता पाठवलं होतं. पण भरतजी त्या पाखरांनाच म्हणायला लागले, राम की चिड़िया राम का खेत, राम की चिड़िया राम का खेत, खाओ मेरी चिड़िया भर भर पे, 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 खाओ मेरी चिड़िया भर भर पे,
त्या पाखरांनाच भरतजी म्हणायला लागले, राम की चिड़िया राम का खेत, राम की चिड़िया राम का खेत, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट. पाखरांनाच म्हणायला लागले, या इथं धान्य ठेवलंय, इथं पाणी ठेवलंय तुमच्याकरता. असे ते भरतजी. एक दिवस त्या जंगलामध्ये डाकूंचा सरदार आला. त्यानं नवस केला होता. म्हटले, जो कोणी मला जर मुलगा झाला तर मी या ठिकाणी नरबळी देवीला देईल. आणि तो डाकूंचा सरदार अमावस्येच्या दिवशी त्या जंगलामध्ये आला. नरबळी पाहण्याकरता पाठवलं तर भरतजी दिसले. भरतजींना घेऊन आले. पंचपक्वान खाऊ घातले, स्नान घातलं, सुंदर अशा माळा गळ्यामध्ये टाकल्यात आणि म्हटले, आता कर देवीला नमस्कार. देवीला नमस्कारायला करायला भरतजी गेले. बाजूच्या सरदारानं तलवार उचलली. डोक्यामध्ये तलवार घालणार तरी भीती नाही. भरतजी ब्रह्मज्ञानी होते. देवीचं मूर्तीतून बाहेर प्रगट झाली. त्यांच्या हातातल्या तलवारा घेतल्या आणि त्यांचं शिरच्छेदन करून टाकलं देवीनं. आणि एवढं सगळं देवीनं केलं, पण भरतजी थँक्यू सुद्धा म्हटले नाही. आम्हाला भलं मोठं कौतुक आहे, हिची साडी फार चांगली, हिची चप्पल फार चांगली. पण खरं तर ब्रह्मज्ञान म्हणजे काय तर मोहापासून मुक्ती, त्याचं नाव ब्रह्मज्ञान. भरतजींनी देवीला नमस्कार केला, निघून गेले. आणि पुढे वर्णन असं आलं की एक रहुगण नावाचा राजा रोज सत्संगाकरता जायचा पालखीमध्ये बसून. पालखी वाहण्याकरता 4 कहार होते. एक कहार आजारी झाला आणि एक कुणीतरी पालखी वाहण्याकरता शोधा. त्यांना सुद्धा सापडले भरतजी. पालखी व्हायला लावली भरतजींना. भरतजी सुद्धा पालखी व्हायला लागली. पण खाली मुंगी जरी आली तरी भरतजींनी उडी मारावी. आता उडी मारली की राजाला धक्का बसायचा. चालता चालता मुंगी दिसली, भरतजींनी उडी मारली, राजाला धक्का लागला. राजा म्हटला, मूर्खांनो, अरे किती दिवसाची पालखी चालवताय, अजून कळत नाही का कसं चालवावं. म्हटले, महाराज आम्ही नाही हो, हे जे नवीन आलं ना हे असं करायला लागलं. परत पालखी पुढे चढायला लागली. मुंगी दिसली, भरतजींनी परत उडी मारली. राजाला परत धक्का बसला. राजा म्हणायला लागला, अरे परत जर असं केलंस ना, या नगराचा राजा रहुगण मी आहे, आता जर असं केलं तर तुझं शिरच्छेदन करील. त्यावेळेस भरतजी बोलायला लागले, अरे स्थूलपणा, बारीकपणा, जाडपणा हा देहाचा आहे, मी देह नाही. देहाच्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे ना, तो आत्मा मी आहे. हे दिव्य शब्द ऐकल्याबरोबर रहुगण राजा पालखीतून खाली उतरला आणि म्हणायला लागला, महाराज मी आपल्याला ओळखलं नाही, तुम्ही कोण आहात. तेच त्याच्या कानामध्ये सांगितलं, अरे तू तोच आहे तुझ्यामुळं मला हरणीच्या गर्भाला जावं लागलं होतं. तुला सुद्धा जन्म घ्यावे लागलेत आणि मला सुद्धा जन्मे घ्यावे लागलेत. चला आता तुलाही मुक्त करतो. आणि सुंदर असा उपदेश रहुगण राजाला भरतजींनी केला. भवाटवीचं वर्णन केलं. 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन भागवतामध्ये आलं. त्या 28 नरक कोणकोणत्या प्रकारचे. पहिला नरक सांगितला तामिष्ण नरक, जो दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याचं संतान यांचं अपहरण करतो, त्याला तामिष्ण नावाच्या नरकात जावं लागतं. पुढे सांगितलं अंध तामिष्ण, जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतो, त्याला या नरकात टाकल्या जातं. अपार वेदना त्याला त्या ठिकाणी केल्या जातात. तिसरा नरक सांगितला रौरव महारौरव, जो देहावर ममत्व ठेवतो, कुटुंबाचं पालन पोषण करतो, त्याला या रौरव महारौरव नरकामध्ये जावं लागतं. असं जवळजवळ 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. आणि हे वर्णन ऐकून राजा परीक्षिती घाबरला. म्हटले, महाराज मी सुद्धा पाप केलंय, मग मला सुद्धा हे नरक भोगावे लागतील का. तर याचं उत्तर देण्यासाठी षष्टम स्कंधाला सुरुवात केली. म्हटले, मला सुद्धा पाप भोगावं लागेल का, मग जेणेकरून पाप करण्याची इच्छाच होणार नाही असं एखादं साधन सांगा. आणि त्यावेळेस सुंदर असं अजामिळ उपाख्यान या ठिकाणी सांगितलं. अजामिळ नावाचा ब्राह्मण अतिशय सात्विक सुशील अरण्यामध्ये समिधा आणण्यासाठी गेला. एक दुष्ट पुरुष आणि एका वैश्येचा समागम त्यानं पाहिला. ते दृश्य हृदयामध्ये बसताना घरी येऊन घरी असलेल्या पत्नीला काढून दिलं.
आईवडिलांना सुद्धा हाकलून दिलं आणि त्या वैश्येबरोबर राहायला लागला. त्या वैश्येपासून 9 मुलं त्याला झाली. पण योगायोगानं त्या गावामध्ये काही संत महात्मे आले आणि चांडाव चौकटीवर बसलेल्या लोकांना विचारला, हो गावात एखादा धर्मात्मा असेल तर सांगा, आम्हाला आजच्या दिवस मुक्काम करायचंय, परत सकाळी निघायचं. आता ते चांडाव चौकटीवर बसलेलेच ते म्हटले, पाठवा आजामेळाच्या घरी, मग कळेल यांना धर्मात्मा. आजामेळाच्या घरचा पत्ता सांगितला. संत महात्मे घरी गेले. वैश्यनं स्वागत केलं. म्हटले, माझ्यासारख्या वैश्याच्या घरी संत महात्मे आले, स्वागत केलं, बसण्यासाठी आसन दिलं. आणि तेवढ्यामध्ये अजामिळ घरामध्ये आला. रागारागात घरात आला, पण पत्नीनं बाजूला घेतलं. अहो म्हटले, तुमचंही पतन झालंय, माझंही पतन झालं. तुमच्या माझ्या भाग्यानं संत महात्मे आता घरामध्ये आलेत. एक काम करा, त्यांच्या चरणाचा स्पर्श करा आणि माफी मागा. अजामिळानं ऐकलं. संत चरणाला स्पर्श केला. म्हटले, महाराज ब्राह्मण कुळात जन्माला येऊन मी ब्राह्मणत्व गमावलंय, आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. संत महात्म्यांनी सांगितलं, तू आता शरण आलास ना, नक्कीच तुझा उद्धार करणार आहे. किती मुलं आहेत तुला? म्हटले 9. तुझ्या पत्नीकडे पाहून वाटते 10वा येणार आहे. म्हटले बरोबर आहे. मग येणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेव. त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. त्या नारायणावर एवढं प्रेम, उठता बसता मुखामध्ये नारायण नारायण नारायण. एक दिवस रस्त्यानं जात होता, यमदूत येताना त्याला दिसले. त्या नारायणाचं तर स्मरण झालं नाही, मुलाचं स्मरण झालं. म्हटले, नारायणा धाव. असं म्हटल्या बरोबर त्याचा मुलगा नारायण तर आला नाही, पण साक्षात विष्णुदूत त्याला घेण्याकरता आले. त्यास अजामिळानं विचार केला. मुलाचं नाव घेतलं नारायण तर जीवनाचा उद्धार झाला. खरंच जर जीवनामध्ये प्रेमानं भगवंताचं नाव घेतलं असतं तर किती चांगली सद्गती मला मिळाली असती. असा हा भगवन नामाचा महिमा अजामिळ उपाख्यानाच्या माध्यमातून सांगितला. म्हणजे नामामुळे अजामिळाचा उद्धार झाला. एक वेळा मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचं नाम घेऊया आणि पुढच्या कथाभागाकडे जाऊया. अजामिळ उपाख्यानाच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला. म्हटले, देवाचं नाव काय करतं? अन्य साधना केल्यानंतर सुद्धा पाप जातात, पण पाप करण्याची इच्छा जात नाही. अन्य साधना जर आम्ही केल्या तर पाप जातात, पण पाप करण्याची इच्छा जात नाही. पण भगवंताचं नाव काय करतं? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. देवाचं नाव नुसतं पाप मिटवित नाही, तर देवाचं नाव पाप करण्याची इच्छाच नष्ट करून टाकतं. स्वामी रामकिंकरजी उपाध्याय म्हणून खूप मोठे चिंतक होऊन गेले. त्यांनी सांगितलं देवाचं नाव कसं परिवर्तन करतं. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला गेले, तिथं गेल्यानंतर दंडकारण्यामध्ये प्रभू राहायला लागले. भिल्ल लोकांच्या समवेत, आदिवासी लोकांच्या समवेत राहायला लागले. आणि ज्या वेळेस हे अयोध्येतले लोक रामचंद्र प्रभूंना भेटण्याकरता येणार आहे, त्यावेळेस या आदिवासी लोकांनी विचार केला, रामचंद्र प्रभू आपला आहे म्हणजे अयोध्येतून येणारे सगळे आपले पाहुणे आहेत, सगळे आपले अतिथी आहेत आणि त्यांचा अतिथी सत्कार आपण करायला हवा. पण म्हटले आपल्याच जेवणाची व्यवस्था नाही, आपल्याच खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, कसा त्यांचा सत्कार करायचा? म्हटले काही नाही, वनामध्ये राहतो तर वनातला रानमेवा गोळा करायचा आणि त्यांचं स्वागत करायचं. वनातील सगळा रानमेवा यांनी एकत्र केला आणि अयोध्येतले लोक ज्यावेळेस आल्यावर त्यांनी मंदाकिनीमध्ये आचमन केलं आणि बसले. बसल्याबरोबर वनातून आणलेला सगळा रानमेवा, कंदमुळं, फळं, मध असेल सगळं या अयोध्येतल्या लोकांसमोर ठेवलं आणि ठेवल्याबरोबर त्या अयोध्येतल्या लोकांनी खिशामध्ये हात घातले. कायमच पैशामध्ये विकत घेण्याची ज्यांना सवय असते अशी माणसं किंमत करत असतात. पण ते आदिवासी लोक म्हटले महाराज नाही हो, विकण्यासाठी आम्ही हे आणलेलं नाही. रामचंद्र प्रभू आमचा आहे म्हणजे अयोध्येतून येणारे तुम्ही सगळे आमचे अतिथी आहात आणि अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून तुमच्या स्वागताकरता आम्ही हे आणलंय. त्यावेळेस ते अयोध्येतले लोक विचार करायला लागले, आमच्याकडे सगळी संपन्नता आहे तरी आम्हाला एक पाहुणा आलेला सहन होत नाही. या आदिवासी लोकांच्या जेवणाची व्यवस्था नाही, यांच्या हृदयाचा एवढा विकास झाला कसा?
त्यावेळेस ते आदिवासी लोकांनी सांगितलं 6 महिनेपूर्वी जर तुम्ही आमच्याकडे आला असतात ना तर तुमच्या अंगावर कपडे सुद्धा आम्ही ठेवले नसते, कारण वाटमारी करणं आमचा व्यवसाय आहे. पण जेव्हापासून रामचंद्र प्रभू या अरण्यात आले, त्यांचं नाम आम्ही घ्यायला लागलो आणि त्यांची संगती आम्हाला मिळाली, तेव्हापासून आता चोरी करायची इच्छाच हृदयामध्ये होत नाही. हे देवाच्या नावामुळे होणारं परिवर्तन. पण असंही भगवंताचं नाम सर्व सिद्धी सर्व फल प्राप्त करून देणारं देवाचं नाम, त्या नामाचा महिमा अजामिळ उपाख्यानं सांगितला. 6म स्कंद संपला आणि 7म स्कंदामध्ये सुंदर असं प्रल्हाद महाराजांचं चरित्र सांगितलं. हिरण्यकश्यपूनं घनघोर तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाकडे मागून घेतलं, खाली मरण नको, वर मरण नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, सगळ्या प्रकारचं वरदान मागून घेतलं. आणि आता हा हिरण्यकश्यपू सगळ्या नगरात सांगितलं नाम घेऊ नये देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देव म्हटले काळजी करू नको, तुझ्याच घरामध्ये तुझा नाम घेणारा मी आता जन्माला घालणार आहे. 4 मुलं हिरण्यकश्यपूला झाले. सगळ्यात जो लहान मुलगा त्याचं नाव प्रल्हाद, सगळ्यांना जो आल्हाद देतो त्याचं नाव प्रल्हाद. प्रल्हादजी बालपणापासून देवाचं स्मरण करायला लागले. 5 वर्षाचे झाल्यावर गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी पाठवलं आणि शिकून आल्यावर ज्यावेळेस विचारलं, बाळा आज काय शिकवलं? म्हटले, बाबा हा सगळा संसार म्हणजे अंधकूप आहे. माणसानं या अंधकूपामध्ये न राहता जंगलामध्ये अशा काही विहिरी असतात, चालता चालता माणूस त्याच्यामध्ये पडतो आणि पडल्यानंतर एवढ्या ते एकांतामध्ये असतं कुणी वाचवायला येत नाही. म्हटले संसार म्हणजे तसा आहे. अंधकूप आहे, या अंधकूपात न राहता माणसानं भगवंताचं चिंतन करावं. हिरण्यकश्यपूला राग आला. म्हटले, अरे आसुरी शिक्षण घेण्याकरता तुला पाठवलं होतं, काय शिकून आलास? परत शिकण्याकरता पाठवलं. परत आल्यावर विचारलं, आता काय शिकवलं गुरुजींनी? त्यावेळेस सांगितलं, बाबा 9 प्रकारची भक्ती आहे, ती 9विध भक्ती माणसानं जीवनात करावी आणि जीवनाचा उद्धार करून घ्यावा. एवढा राग आला. म्हटलं याला कळत नाही, आसुरी विद्या शिकायची सोडून देवाच्या नावाचं महात्म्य सांगतोय. मारण्यासाठी हिरण्यकश्यप धावला, तेवढ्यात शंडामर्क आले. शंडामर्कांनी सांगितलं, बालबुद्धी आहे हो, आम्ही परत शिकवतो याला. परत गुरुकुलामध्ये घेऊन गेले आणि एक दिवस आता गुरुजी गेले बाजाराला आणि आता प्रल्हादजी त्या गुरुकुलामध्ये आहेत. सगळे आसुरांची मुलं प्रल्हादजींजवळ आली आणि प्रल्हादजींना म्हणायला लागली, तुला फार जादू येतात असं आम्ही ऐकलं, कशाही पद्धतीनं तुला मारण्याचा प्रयत्न केला तरी तू मरत नाही आम्ही ऐकले. म्हटले, तुला काय जादू येते आम्हालाही शिकव ना. प्रल्हादजी म्हटले, मला काही जादू येत नाही, ते नारायण भगवंताचं मी नाम घेतो आणि तो भगवंत सगळ्या संकटातून माझं रक्षण करतो. आणि अतिशय सुंदर राक्षसांच्या मुलांना उपदेश केला. म्हटले, अरे म्हातारपणी देवाचं नाव घेता येत नाही, तरुणपणी देवाचं नाव घ्यायला पाहिजे. आणि असा उपदेश केल्यानंतर ते राक्षसांच्या मुलांनी हातामध्ये मृदंग घेतले, काहींनी टाळ घेतलेत, काहींनी विणा घेतला आणि त्या राक्षसांच्या गुरुकुलामध्ये सुंदर असं भजन सुरू झालं. जय हो. गुरुकुलामध्ये चालू ठेवा. गुरुकुलामध्ये भजन सुरू झालं. सगळे राक्षसांची मुलं, थोडा आवाज कमी करा, सगळी राक्षसांची मुलं भजन करायला लागले.
कुणी हातामध्ये मृदंग घेतलेत, कुणी हातामध्ये टाळ घेतलेत, कुणी विना घेतलेत. राक्षसांची मुलं भजन करायला लागले प्रल्हादजी बरोबर. सुंदर असं भजन गुरुकुलामध्ये चालू आहे. तर राक्षसांच्या गुरुकुलामध्ये भजन सुरू झालं. नारायण नारायण सगळी राक्षसांची मुलं भजन करायला लागली. हरि गुण गाना, 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 हरि गुण गाना. त्या गुरुकुलामध्ये सुंदर असं भजन सुरू झालं. सुंदर भजन चालू आहे. राक्षसांची मुलं सुद्धा भजन करतायत, मृदंग वाजताय, टाळ वाजताय. सुंदर त्या भजनाचा आवाज ऐकला आणि तिथं असलेले रक्षणासाठी जे सेवक आहेत ते सेवक सुद्धा आलेत. आवाज कमी करा. सेवक सुद्धा त्या ठिकाणी आलेत. सेवक विचार करतायत किती वर्षापासून इथं देवाचं नाव सुद्धा ऐकू येत नव्हतं. प्रल्हादजी गुरुकुलामध्ये आले, राक्षसांची मुलं सुद्धा भजन करायला लागले. सगळेजण गोड भजन करत होते. हरि गुण गाना, 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 हरि गुण गाना. सगळेच्या सगळे भजन करतायत. राक्षसांची मुलं भजन करायला लागली. पहारा देणारे सैनिक पाहण्याकरता आले. अरे म्हटले काय लावलंय? गुरुजी इथं नाही, सगळेच भजन करायला लागले. सैनिक गेले. म्हटले यांना थांबवलं पाहिजे, नाहीतर आपली ड्युटी 101% जाणार. सैनिक गेले. म्हटले आता हे भजन थांबवायचं. ते सैनिक तिथं गेले आणि जसंही राक्षसांच्या मुलांचा हात धरला, त्या नामाचा करंट त्या सैनिकांना सुद्धा लागला आणि ते सैनिक सुद्धा भजन करायला लागले. हरि गुण गाना, 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 हरि गुण गाना. रक्षणासाठी असलेले सैनिक, ते सैनिक सुद्धा भजन करायला लागले. त्यांच्या कामाचा वेळ संपला. दुसरे पहारा करणारे सैनिक आले. त्यांनी आल्यावर पाहिलं तर काय, अरे अरे अरे, राक्षसांची मुलं तर भजन करतायत म्हटले, पण हे पहारा केलेले सैनिक सुद्धा भजन करतायत. हिरण्यकश्यपूला कळलं तर कुणाला सोडणार नाही, यांना थांबवलं पाहिजे. दुसरे सैनिक सुद्धा गेले. म्हटले यांचा हात धरू, यांना थांबवू. आता ते सैनिक थांबवण्याकरता गेले आणि जसंही त्या सैनिकांच्या हाताला हात लावला तर त्या नामाचा करंट दुसऱ्या सैनिकांनाही लागला आणि ते सैनिक सुद्धा भजन करायला लागले. हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना. हे हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना. सुंदर असं भजन गुरुकुलामध्ये चालू झालं. सगळे सैनिक भजन करायला लागले. रक्षणासाठी उभं केलं होतं ते सुद्धा देवाचं नाव घ्यायला लागले. थोड्या वेळामध्ये बाजाराला गेले गुरुजी परत आले. पाहिलं तर काय, म्हटले अरे सगळेच भजन करायला लागले. गुरुजी म्हटले आता यांना थांबवलं पाहिजे. शंडामार्क तिथं आले. ताड 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 गुरुजी आले आणि आल्याबरोबर
जसंही प्रल्हादजींच्या हाताला हात लावला, नावाचा करण गुरुजीला सुद्धा लागला आणि गुरुजी सुद्धा भजन करायला लागले. हरी गुण गाना, हरी गुण गाना, हरी गुण गाना, हरी गुण गाना. हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना. शंडामर्क गुरुजी सुद्धा भजन करतायत, सगळे राक्षसांची मुलं भजन करतायत. सगळ्या नामामध्ये सगळं गुरुकुल दंगून गेलं. हे सगळं भजन गेलं हिरण्यकश्यपूच्या महालापर्यंत. हिरण्यकश्यपूनं देवाचं नाव ऐकलं, महालातून बाहेर आला. गुरुकुलामध्ये ताड 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 चालत हिरण्यकश्यपू आला. क्रोधाविष्ट झालेला आहे. त्यानं पाहिलं तर काय, राक्षसांची मुलं भजन करतायत, प्रल्हादजी भजन करतायत, शंडामर्क सुद्धा भजन करायला लागले. राग आला. ताड 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 हिरण्यकश्यपू आला. आल्यानंतर प्रल्हादजीच्या हाताला धरलं आणि हाताला धरल्याबरोबर म्हटले, बंद कर दे भजन. भजनच बंद झालं महाराज. आतापर्यंत नामाचा करंट सगळ्यांना लागला, पण जिथं बल्ब शॉर्ट झालेला आहे तिथं कसा करंट पास होईल. हिरण्यकश्यपूनं ते सगळं भजन बंद करायला लावलं. याला सांगितलं होतं, म्हटले देवाचं नाव घेऊ नये, पण हा ऐकत नाही. त्यावेळेस अनेक अनेक पद्धतीनं प्रल्हादजींना मारण्याचा प्रयत्न त्या हिरण्यकश्यपूनं केला. मधोन्मध हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न केला. उंच कड्यावरून ढकलून देण्यात आलं. होलिकेच्या मांडीवर जाळण्याचा प्रयत्न केला. पण प्रल्हादजीचा विश्वास होता, ज्याचं मी नाव घेतो तो भगवंत माझं रक्षण करील. म्हटली याच्या गळ्याला दोर बांधा आणि याला माझ्या सभेमध्ये घेऊन या. प्रल्हादजींच्या गळ्याला दोर बांधला. प्रल्हादजींना सभेत आणण्यात आणलं. सांगितलं, अरे ज्याचं तू नाव घेतो सांग तुझा परमात्मा कुठं. त्यास प्रल्हादजी सांगायला लागले, बाबा माझा परमात्मा तर सर्वत्र आहे, सर्वत्र तो व्यापक आहे. गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलं. हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान. प्रल्हादजी म्हटले, बाबा सर्वत्र माझा देव आहे हो. हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान. फक्त हृदयामध्ये प्रेम पाहिजे, तो भगवंत प्रगट होतो, सर्वत्र आहे म्हटले. हिरण्यकश्यपूनं ज्यावेळेस प्रश्न केला होता ना, कुठे आहे तुझा देव, आणि तसे म्हणणारे काय तेव्हाच नव्हते, आता सुद्धा आहेत. कीर्तन कथा झाल्यानंतर चहा पिण्याकरता नेतात आणि म्हटले, सांगा तुमचा देव कुठे. अरे तू कधी कीर्तनाला दिसत नाही, सप्त्याला दिसत नाही, भजनाला दिसत नाही, विचारतो कुठे आहे देव. खरं तर असं सांगितलं की जे माणसं म्हणतात ना देव कुठं, कधी सप्त्याला दिसत नाही, कीर्तनाला दिसत नाही, ज्ञानोपर आहे म्हटले, त्यांना उत्तर द्या. आता देव काय महाराज लोकांच्या खिशात नसतो, तुम्ही विचारावं काढून द्यावा. ज्ञानोपर आहे म्हटले, त्याला उत्तर द्यायचं. अर्जुन आम्ही नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे माते न देखवी. मूल आईच्या मांडीवर बसलं, मुलाला जर आई दिसत नसेल, दोष आईचा आहे का मुलाचा आहे? दोष मुलाचा आहे. तसं भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये राहून जर भगवंत दिसत नसेल तर दोष भगवंताचा नाही, दोष आपला आहे.
सर्वत्र माझा भगवंत हिरण्यकश्यपू म्हटलं या खांबातही तुझा देव आहे का? म्हटले या खांबात तर आहे, तुमच्यासारखा खांबात सुद्धा माझा परमात्मा आहे. म्हटले ते हिरण्यकश्यपू ताड 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 त्या खांबाजवळ गेला आणि खांबावर लात मारल्याबरोबर भयंकर अशी गर्जना ऐकू यायला लागली, सिंहाची डरकाळी ऐकू यायला लागली. हातामध्ये गदा घेतला आणि गदा घेऊन जसंही त्या खांबावर प्रहार केला, खांब दुभंगला आणि त्या खांबातून नरसिंह अवतार घेऊन नरसिंह भगवान प्रकट झाले. बोले नरसिंह भगवान की जय. भयंकर असे नरसिंह अवतार घेऊन परमात्मा प्रकट झाले. विशाल अशा दाढा, विशाल असे नेत्र, तीक्ष्ण असे नख. त्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, उंबऱ्यावर परमात्मा बसले आणि म्हटले बघ तू काय मागितलं होतं, खाली मरण नको वर मरण नको, तुला माझ्या मांडीवर उंबऱ्यावर मी घेऊन बसलो. तू सांगितलं होतं दानवाकडून नको मानवाकडून नको, माझं शरीर बघ. तू सांगितलं होतं सकाळी नको संध्याकाळी मरण नको, रात्री मरण नको, संध्येची वेळ आहे. तू सांगितलं होतं शस्त्रानं मरण नको अस्त्रानं मरण नको, माझ्या तीक्ष्ण अशा नखांनी मी आता तुला मारणार आहे. हिरण्यकश्यपूला आडवं केलं परमात्म्यानं मांडीवर आणि आपले तीक्ष्ण असे नख हिरण्यकश्यपूच्या पोटात घातले आणि एखादा कपडा टरकन फाडावा तसं हिरण्यकश्यपूचं पोट परमात्म्यानं फाडलं आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार देवानं करून टाकला. हिरण्यकश्यपूचा उद्धार झाला. क्रोधाविष्ट झालेले नरसिंह भगवान शांत करण्यासाठी ब्रह्मदेव आले, शांत करण्यासाठी लक्ष्मी माता आली. कुणाकडून कार्य झालं नाही. तेच 5 वर्षाचे प्रल्हादजी पुढे आले आणि भगवंताला नमस्कार केल्याबरोबर भगवंताचा राग शांत झाला आणि प्रल्हादजींना सांगितलं बाळा येण्याकरता मला फार उशीर झाला. म्हटले नाही देवा, तुम्ही आलात आता सगळं दुःख संपलं. प्रल्हादजींना नमस्कार केला, सुंदर अशी स्तुती नरसिंह भगवंताची केली. भगवंत म्हणतात मी नरसिंह अवतार धारण करून आलो, याला कारण भक्तीचेने आतिले पणे दैत्य देवा आणिले उणे, माझे नरसिंहत्व लेणे जयाचे गा महिमे. मी नरसिंह झालो भक्त प्रल्हादाच्या भक्ती करता, भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे. सुंदर प्रल्हादजींना आशीर्वाद परमात्म्यानं दिला. सर्वांच्या 21 पिढ्याचा मी उद्धार करतो, पण तुझ्या 52 पिढ्याचा मी उद्धार करील. सुंदर असे प्रल्हाद चरित्र सप्तम स्कंदामध्ये सांगितलं. अष्टम स्कंदाला सुरुवात होत असताना अनेक मन्वंतराची कथा सांगितली. यामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली, समुद्र मंथनाची कथा सांगितली आणि त्यानंतर वर्णन असं आलं की बलिराजानं शुक्राचार्यांच्या माध्यमातून यज्ञ केला आणि सगळ्या स्वर्गावर आधिपत्य मिळवलं. आणि स्वर्गामध्ये आदिती माता आहेत आणि त्या आदिती मातेनं पयोव्रत केलं. ते पयोव्रत भागवतामध्ये सांगितलं. ज्यांना ज्यांना वाटतं की भगवंतासारखा मुलगा जन्माला यावा आणि ज्या ज्या स्त्रियांनी हे पयोव्रत केलं भगवंतासारखा मुलगा त्यांना प्रदान होतो, ते पयोव्रत या भागवतामध्ये सांगितलं. आदिती मातेनं ते पयोव्रत केलं आणि वामन भगवंताचा जन्म आदिती मातेच्या पोटी झाला. आणि ज्या ठिकाणी बलीचा यज्ञ चालू होता भुरुच नावाचा भाग, त्या ठिकाणी ते वामन भगवान गेले, बलीच्या द्वारात उभा राहिले आणि बलीकडे मागणी मागायला लागले. वामन भगवान काय म्हणतात? वामन भगवान बली तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोरी, भगत भर दे रे जोरी. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोरी, भगत भर दे रे जोरी, भगत भर दे रे जोरी. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोरी. डोल उठी है सारी धरती देख रे तेरी, डोल गगन है सारा भीख मांगना है तेरे घर
जगत का पालनहारा, मैं आज तेरा मेहमान, करके मैं तुझसे जरा पहचान पहचान। तेरे द्वार खड़ा, तेरे द्वार खड़ा, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे जोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे बलीच्या द्वारामध्ये वामन रूप घेऊन परमात्मा आले आणि म्हणायला लागले, तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली. भगवंत मागायला लागले बलिराजाकडं. बलिराजानं संकल्प सोडला, म्हटले देवा काय मागायचं मागा. त्यावेळेस एका पावलामध्ये पृथ्वीचं राज्य व्यापून टाकलं परमात्म्यानं. दुसऱ्या पाऊल सत्य लोकापर्यंत गेला आणि तिसरा पाऊल कुठं ठेवू त्याच बलिराजानं सांगितलं, दानापेक्षा दान देणारा महत्वाचा असतो. तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. त्याच परमात्म्यानं तिसरं पाऊल बलिराजाच्या मस्तकावर ठेवलं. सुतलामध्ये त्याला घातलं आणि सुतलाचं राज्य बलीला दिलं. वर्णन असं आलं, 52 द्वार होते बलीच्या महालाला आणि त्या 52 द्वारामध्ये जगाचा मालक द्वारपाल म्हणून उभा राहिला. आणि लक्ष्मी मातेला ज्यावेळेस हे कळालं, बलिराजाला राखी बांधून आपला भाऊ करून घेतला आणि आपल्या पतीला सोडवून आणलं लक्ष्मी मातेनं. म्हणजे सगळं जग ज्याच्याकडे मागतं, पण लक्ष्मी नारायण सुद्धा ज्याच्याकडे मागतात, असा निरपेक्ष महापुरुष दाता होत असतो. म्हणून सुंदर असं हे वामन भगवंताचं कथाचरित्र, अनेक मन्वंतराची कथा अष्टमस्कंदामध्ये सांगितली. आणि नवमस्कंदामध्ये 12 अध्याय आहेत. या 12 अध्यायामध्ये सूर्यवंशाचं वर्णन केलं. यामध्ये नभाग राजा झाला. नभाग नंतर नाभाग नावाचा मुलगा झाला. या नाभागानं गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी हा नाभाग निघून गेला आणि याच्या घरी असलेल्या 4 मुलांनी, 4 भावांनी सगळी संपत्ती वाटून घेतली. आणि हा गुरुकुलाहून परत आल्यावर प्रश्न केला, अरे म्हटले माझ्यासाठी काय ठेवलंय. अहो म्हटले आम्हाला वाटलं आता गुरुकुलात तुम्ही गेला, आता काही परत येत नाही, आम्ही सगळी संपत्ती वाटून घेतली. मग आता तुमच्या वाटेला वडील राहिले, तुम्ही वडिलांचा सांभाळ करा म्हटले. वडील देऊन टाकले नाभागाला. म्हटले हरकत नाही, मला वडील दिलेत ना, मी वडिलांचा सांभाळ करतो. आणि त्या वडिलांनी विचार केला, अरे त्या 4 स्वार्थी भावांनी सगळी जमीन वाटून घेतली आणि तुझ्या वाटेला मी दिलोय, आता मी वृद्ध झालोय, कुठल्या कामाचं राहिलो नाही, पण तरी सुद्धा तू आनंदाने स्वीकार केला. एक काम कर, उत्तर दिशेनं कितीतरी वर्षापासून यज्ञ चालू आहे, इतकी संपत्ती त्या यज्ञाकरता जमा केली आहे, पण शेवटच्या दिवशीचा मंत्र ते ब्राह्मण विसरून जातात, तिथं जाऊन तो मंत्र त्यांना सांग. या नाभागानं वडिलांचं ऐकलं, उत्तर दिशेला गेला. बरोबर शेवटच्या दिवशीचा शेवटचा मंत्र ब्राह्मण विसरले. या नाभागानं जाऊन तो मंत्र सांगितला आणि हजारो वर्षापासून रखडलेला तो यज्ञ त्या दिवशी पूर्ण झाला. ब्राह्मण म्हटले सगळी संपत्ती तुला घेऊन जा, आम्ही स्वर्गाला चाललोय. ब्राह्मण स्वर्गाला निघून गेले. ती सगळी संपत्ती दिली नाभागाला. नाभाग ती सगळी संपत्ती जमा करायला लागला. कितीतरी टनाना ती संपत्ती होती. पण तेवढ्यामध्ये उत्तर दिशेने एक नीळ पुरुष आला. त्यानं सांगितलं हे सगळं तुझं नाही, हे सगळं माझं आहे. तो म्हटले ब्राह्मणांनी तर सांगितलं तू घेऊन जा. म्हटले नाही नाही, यज्ञातून शेष राहिलं हे माझं आहे. वडिलांना सांगितलं अहो तुमच्या आज्ञेनं मला सगळं मिळालं, पण तो निळ्या रंगाचा पुरुष म्हणतो की सगळं माझं आहे. त्याचे वडील म्हटले अरे बरोबर आहे, तो निळ्या रंगाचा पुरुष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात भगवान भोलेनाथ आहे. आणि यज्ञातून राहिलेला श्रेष्ठ भाग हा भोलेनाथांचा असतो. ते धन त्यांना देऊन टाक. नाभाग म्हटले भोलेनाथा हे सगळं धन तुम्हाला घेऊन टाका, मला हे धन लागत नाही. तेच भगवान भोलेनाथ म्हटले मला कशाची कमी आहे, हे सगळं धन तर तू घेऊन जा, पण थोडंसं थांब, ब्रह्मज्ञानाचा उपदेश मी तुला आता करणार आहे. आणि त्या नाभागाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश शिवशंकरांनी केला. हे नाभाग चरित्र आम्हाला शिकवतं, जिवंत असताना ज्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतात त्यांना भौतिक संपन्नतेत तर काही कमी पडतच नाही, पण खरा मातृपितृ जर भक्त असेल तर त्याला ब्रह्मज्ञान सुद्धा होतं. हे मातृपितृ सेवेचं फल या नाभाग चरित्रातून सांगितलं.
या नाभागानंतर याच वंशामध्ये पुढे अंबरीश राजा झाले, ज्यांनी एकादशीचं व्रत करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. याच वंशामध्ये पुढे भगीरथ झाले, भगीरथानंतर खटवांग झाले, खटवांगापासून दीर्घबाहू, दीर्घबाहूपासून रघु, रघुपासून अज, अज पासून दशरथ महाराज, आणि दशरथ महाराजांच्या घरी प्रभू श्री रामचंद्र आले. वर्णन असं केलं की कंसानं, रावणानं सगळ्यात पहिले हल्ला केला यज्ञ संस्थेवर. ऋषीमुनींचे यज्ञ बंद केले, साधूंवर अत्याचार करायला लागला. आणि त्यावेळेस ही पृथ्वी गायीचं रूप घेऊन भगवंताकडे गेली. त्यावेळेस आकाशवाणी झाली, काळजी करू नका, मी राम अवतारानं आता अवतरित होणार आहे दशरथ महाराजांच्या घरी. आणि वर्णन असं केलं, अयोध्येमध्ये राहणारे हे दशरथ महाराज सगळी संपन्नता आहे, अतिरथी आहे. 10,000 सैन्याला एकत्र मारणारे हे दशरथ महाराज 3 आचरणशील पत्न्या यांच्या आहेत. सगळी संपन्नता आहे, पण घरामध्ये संतती नाही, घरात पुत्र नाही. शृंगी ऋषींना बोलवण्यात आलं, अनेक प्रकारचे यज्ञ करून घेतले, ज्योतिष्टोम, अग्निष्टोम, आणि त्याच्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि या यज्ञामध्ये आहुती देत असताना झालं असं की अग्निदेवता लाल रंगाचं वस्त्र घालून स्वतः वर आले, यज्ञ प्रसाद दिला आणि सांगितलं, तुमच्या तिन्ही राण्यांना ह्याच्यात प्रभू श्री रामचंद्र कौसल्या मातेच्या उदरामध्ये वाढताय. कौसल्या मातेचं तेज दिवसांदिवस वाढायला लागलं. जगाचा मालक प्रभू श्री रामचंद्र तिच्या पोटी अवताराला येणार आहे. आणि वाट पाहता पाहता दिवसा मागून दिवस गेले. नवमी तिथी आली आणि बरोबर दुपारी 12 वाजता दशरथ महाराजांच्या घरी अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री रामचंद्रजींचा जन्म झाला. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आल्या बरोबर आहे, प्रभू रडायला लागले. अयोध्या नगरीमध्ये रामरायाचा जन्म झाला. चतुर्व्यूह रूपामध्ये परमात्मा प्रगटले. कसं रूप घेऊन आले? 4 रूपामध्ये आले होते. प्रगटे हे चारों भैया अवध में बाजे बधैया. प्रगटे हे चारों भैया अवध में बाजे बधैया. प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया. प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया. राम गायो रे, कृष्ण गायो रे. की जय. दशरथ महाराजांच्या घरी रामरायाचा जन्म अयोध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी झाला. आणि आल्याबरोबर प्रभू छोटे झाले, रडायला लागले. आणि त्यावेळेस म्हटले, जगाचा मालक
देवच जर रडायला लागला तर भक्तानं काय करायचं? तेच म्हटले, देवाच्या रडण्याच्या लीलेचं चरित्र गायचं. देवाच्या रडण्याच्या लीलेचं चरित्र गायचं. भगवान कसे रडायला लागले, भगवान कसे चालायला लागले, भगवान कसे बोलायला लागले, या सगळ्या लीलेचं वर्णन करायचं म्हटले. कारण यह चरित ही गावही हरिपद पावही. भगवंताच्या लीलेचं वर्णन, भगवंताच्या रडण्याच्या लीलेचं वर्णन जर आम्ही गायलं तर हरिपदाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. म्हणून सुंदर असे हे रामराया दशरथ महाराजांच्या घरी जन्माला आले. सुंदर असं रामचरित्र या नवम स्कंधामध्ये सांगितलं. आणि दशम स्कंदामध्ये ज्यांची वाट आपण पाहतोय ते कृष्ण परमात्मा आता येणार आहे. सोमवंशामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येणार आहे. नवम स्कंदामध्ये थोडक्यात कृष्ण चरित्र ऐकून परीक्षित राजाचं समाधान झालं नाही. म्हटले, महाराज अहो मला विस्तारानं कृष्ण चरित्र सांगा. शुकदेव म्हणायला लागले, राजा 3 दिवसापासून तू काही खाल्लं नाही, 3 दिवसापासून तू पाणी पिलं नाहीस. येणारे लोक मस्त मस्त मसालेदार खाऊन येत आहेत, तुला भूक लागत नाही का? म्हटले, महाराज अहो तुमच्या मुखातून अमृताचं पान मी करतोय, सामान्य भुकेची जाणीव होईलच कशी? मला विस्तारानं कृष्ण चरित्र सांगा. आणि त्यावेळेस सांगायला लागले, ऐक राजा, श्रीकृष्ण परमात्मा आता येणार आहे, परमात्मा अवताराला येणार आहे. झालं असं, पृथ्वीवर पापाचं ओझं झालं, पृथ्वीवर पापाचा भार झाला. कुणाकुणाचा भार झाला? एकादशी व्रत न करणाऱ्यांचा भार पृथ्वी मातेला झाला. कृष्ण भक्ताचा अपमान करणाऱ्या लोकांचा भार पृथ्वी मातेला झाला. आणि ही पृथ्वी माता गाईचं रूप तिनं धारण केलं आणि गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. रुदन करायला लागली, आप दुःख तिनं सांगितलं. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवानी सगळे देवता क्षीरसागरावर गेले. क्षीरार्णव हा तसाच सुंदर, सुंदर कनवा लुका तटावर, नसे अंतना पार तरी ह संस्कृत भाक्षेचे जणू वाङ्मय. सुंदर असा क्षीरसागर, सोन्याचा किस करावा आणि तो पसरावा तशी ती वाळू त्या ठिकाणी टाकलेली होती. शेष तनूचे मृदुल शुभासन, शेषाची मऊ मऊ गादी, त्याच्यावर परमात्मा पहुडलेले आहेत. समोर गरुड जे आहेत नमस्कार केलेल्या उभ्या आहेत. भगवंताच्या नाभीतून एक कमळ उगवलंय, त्याच्यावर ब्रह्मदेव वेद संहितेचं पाठ करतायत. कमलाजा म्हणजे लक्ष्मी माता भगवंताचे चरण दाबतात. सगळे देवता तिथं गेले. पुरुष सुक्तानं भगवंताची स्तुती केली सगळ्या देवतांनी. आणि त्यावेळेस भगवंत म्हटले, काही काळजी करू नका. आकाशवाणीनं सांगितलं, अजिबात घाबरू नका. आता यशोदा मातेच्या पोटी, देवकी मातेच्या पोटी कृष्ण रूपानं मी अवतार धारण करणार आहे, काळजी करू नका, आकाशवाणीनं सांगितलं. आणि तेवढ्यात देवर्षी नारदजी पुढे आले. नारदजी बोलायला लागले. म्हटले, देवा अवताराला यायची काही गरज, काही अवताराला येऊ नका म्हटले. भगवान म्हणाले, नारदजी माझा अवतार म्हणजे भक्तांकरता आनंदाचा दिवस, आणि तुम्ही म्हणता अवताराला येऊ नका, काय झालं? त्यावेळेस नारदजी म्हणायला लागले, देवा तुम्ही जेव्हा जेव्हा अवताराला येता ना तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या मागच येतो, आणि तुम्ही आतापर्यंत अवतार घेऊन काय काय केलं आम्ही सगळं लिहून ठेवलंय म्हटले. देवर्षी नारद सांगायला लागले, तुम्ही 7 अवतार घेतले किती तारले सांगा. मत्स्य कुर्मवा वराह तिसरा, जन्म फुका श्रीरंगा. पहिला मत्स्य अवतार घेतला, कुणाचा जास्त उद्धार केला नाही. कुर्म अवतार घेतला, समुद्र मंथनाला मदत केली, निघून गेले. वराह अवतार केला, पृथ्वीचं उद्धरण केलं, निघून गेले. मत्स्य कुर्मवा वराह तिसरा, जन्म फुका श्रीरंगा. म्हणून तो अवतार आम्हाला आवडत नाही देवा. 4था अवतार तुम्ही घेतला, 4थ्या अवताराचे ठाई कितीतरी आडंबर होई. 4था अवतार नरसिंह अवतार तुम्ही घेतला. तुमचं ते रूप पाहिलं मला वाटलं हजारो लोकांचा उद्धार करून जाता की काय. पण तुम्ही काय केलं, तरले एकची पोर बापुडे एकट्या प्रल्हादजीचा उद्धार केला आणि तुम्ही निघून गेला. म्हणून तो सुद्धा अवतार आम्हाला आवडत नाही. पुढचा अवतार तुम्ही घेतला देवा, 5-6 पुढच्या अवतारी तारी येले नल अंगद शबरी, पवनात्मक सुग्रीव विभीषण येत संपले तव रामायण. विभीषणाचा, सुग्रीवाचा, शबरीचा उद्धार केला, पवनात्मजाचा उद्धार केला आणि तुमचं रामायण संपलं. म्हणून तो अवतार सुद्धा आम्हाला आवडत नाही.
वामन रूप घेऊन तुम्ही आलात देवा, तर त्यावेळेस ज्यानं इतकं सगळं समर्पित केलं त्यालाच पातळामध्ये घातलं, तो अवतार सुद्धा आम्हाला आवडत नाही. परशुराम अवतार घेऊन तुम्ही आलात, ज्यानं वधिली आपुली आई, त्या इच्छावे त्याकडून काही, ज्यानं आईलाच मारलं त्याच्याकडून काही इच्छा ठेवावी, म्हणून तो परशुराम अवतार सुद्धा आम्हाला आवडत नाही. नारदजी तुम्हाला म्हणायचं काय? नारदांनी सांगितलं देवा, आता अवतारच घ्यायचा ना, तर असा अवतार धारण करून या, असा अवतार घ्या की ज्यानं कोण तुमच्या अवताराची नुसती कथा जरी ऐकली तरी सुद्धा त्याच्या जीवनाचा उद्धार होईल, अशा प्रकारचा अवतार धारण करून या. त्यास परमात्म्यानं वचन दिलं, नारदजी काळजी करू नका, आता पूर्ण रूपानं श्रीकृष्ण अवतारानं मी अवताराला येणार आहे, देवकी वसुदेवाच्या पोटी काळजी करू नका. नारदजी प्रसन्न झाले. म्हटले आता जाऊन सांगतो, सगळ्यांना सांगतो. काय सांगतो? लोकासी कथितो आता सकल हे जावोन या भूवरी, आनंदून करा महोत्सव तुम्हा तारावया ये हरी. सगळ्यांनी आनंदून महोत्सव करा, तुम्हाला तारण्याकरता तारणहार प्रगट होणार आहे. किती जरी पापी असला, किती जरी कुटील असला, ज्यानं कोण या कृष्ण अवताराची कथा ऐकली त्याचा सुद्धा उद्धार परमात्मा करून देणार आहे. नारदजी सगळीकडे बातमी पसरायला लागले, कृष्ण परमात्मा येणार म्हणून. आणि इकडं मथुरेमध्ये असा प्रसंग घडला की सुंदर अशा पद्धतीमध्ये थाटामाटामध्ये वसुदेवजी आणि देवकी माता यांचा विवाह संपन्न झाला. आता देवकी माता अत्यंत लाडकी बहीण आहे कंसाची, फार प्रेम आहे देवकीवर, म्हणून कन्यादान सुद्धा कंसानं केलं होतं. आणि म्हटले माझ्या बहिणीची पाठवणी सुद्धा मी करणार आहे. आणि ज्यावेळेस आता बहिणीची विदाई करायची आहे, रथावर आरूढ झाला कंस, वसुदेव देवकीला माग बसवलं, घेऊन चालला रथ. आणि थोड्याच अंतरावर रथ गेल्यानंतर अचानक रथाचे अश्व थबकले आणि आकाशवाणी झाली, मूर्खा, अरे जिच्या करता इतका लाड करतोस तिच्याच पोटी येणारा आठवा, अस्यात्वमष्टमो गर्भो हंताया महसे बुध. तिच्या पोटी येणारा आठवाच तुझा काळ असणारे कंसा. आकाशवाणीनं सावध केलं आणि इतकं प्रेम ज्या बहिणीवर होतं, जसंही कळालं हिच्या पोटी येणारा आठवा माझा काळ आहे. कंस रथातून खाली उतरला, हातामध्ये खड्ग घेतलं आणि देवकीला मारण्याकरता त्या ठिकाणी धावलाय कंस. हो हात तो धरणीला वसुदेवे, हात तो धरणीला वसुदेवे. मारण्याकरता कंस धावला, पण हात तो धरला वसुदेवे. वसुदेवानं हात धरलं कंसा. अरे हिच्या लग्नाचा हा प्रसंग आहे
आणि अशा वेळेला जर तू हिला मारलं आणि ही तुझी लाडकी बहीण देवकी आहे, हिला जर या आनंदाच्या प्रसंगी तू मारलं तर तुझी कीर्ती टिकणार नाही. हिच्या पोटी येणारा 8वा तुझा काळ आहे ना, आम्ही 8चे 8 पुत्र तुला देऊन टाकू, हिला मारू नको. तेच देवकी वसुदेवांना कारागृहामध्ये टाकले आणि त्या कारागृहामध्ये जगाच्या माता पित्यांचा संसार सुरू झाला. इकडं मात्र देव लोकामध्ये देवानं सगळी तयारी केली. सगळ्यांना एकत्र केलं. परमात्म्यानं सांगितलं की मी आता अवताराला जाणार आहे. सगळ्या गोपिका आहे, सगळे गोप आहे. राधाराणी सुद्धा त्या ठिकाणी. आणि भगवंत ज्यावेळेस म्हटले मी अवताराला चाललो, ऐकल्याबरोबर राधाराणी बेशुद्ध झाली. म्हटले देवा, तुमचा विरह मी सहन करू शकत नाही, तुम्ही चालले तर मला सुद्धा यायचे. तेच म्हटले काही हरकत नाही, दोघं मिळून जाऊया. पण राधाराणीने सांगितलं जिथं यमुना मैया नाही तिथं मी येणार नाही, जिथं गोवर्धन नाही तिथं मी येणार नाही, जिथं गोप नाही तिथं मी येणार नाही. आणि त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्यानं 300 कोटी गोपिका वृंदावनामध्ये आणल्या. 300 कोटी गोपिका गायी त्या ठिकाणी वृंदावनात आणल्या. 300 कोटी गोप वृंदावनात आणले. 84 कोशी गोवर्धन पर्वत वृंदावनामध्ये आणला. आणि राधाष्टमीच्या पवित्र दिवशी राधा राणी बरसाण्यामध्ये प्रगट झाल्या. बोलिये राधा राणी सरकार की. कशा आल्या राधा राणी, त्यांचं वर्णन केलं आमच्याकडं. मीठे रस से भरी उड़ी, मीठे रस से भरी उड़ी राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जिरो पानी लागे. मीठे रस से भरी उड़ी राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जिरो पानी लागे. बरसाण्यामध्ये राधाराणी प्रगट झाली. राधाराणीचं वर्णन केलं. मिठे रस से भरी उड़ी राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जी पानी लागे. ना भावे मन माखन मिश्री अब न कोई मिठाई. ना भावे मन माखन मिश्री अब ना कोई मिठाई. मारे जीभड़िया में भावे राधा नाम मलाई. मीठे रस से भरी उड़ी राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जीरो पानी 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 लागे. मीठे रस से भरी उड़ी राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जीरो पानी लागे.
राधाष्टमीच्या दिवशी राधा राणी प्रगट झाल्या. अगोदर भक्ती आणि मग भगवंत येत असतात. वसुदेव देवकीचा संसार सुरू झाला. पहिला मुलगा झाला कीर्तिमंत. त्या कीर्तिमंताला परत पाठवलं होतं. म्हटले 8वा माझा काळ आहे, याला कशाला मारावं. पण नारद जे आले म्हटले अरे देवाचं तुला काही कळत नाही, जेवढे येतील तेवढ्यांना मार. 6ही पुत्रांना मारलं आणि 7व्यांदा आता शेष भगवान येणार आहे. त्याच भगवंतानं सांगितलं, म्हटले चला अवताराला जायचंय. म्हटले प्रभू राम अवतारात झालं तेवढं बस झालं, आता काही मला अवताराला यायचं नाही. तुम्हाला वनवास पण तुमच्यामुळं मला त्रास झाला. म्हटले 14 वर्ष मला उपवास घडला, उपोषण घडलं, मला काही अवताराला यायचं नाही. त्याच परमात्म्यानं सांगितलं आता तू वडील होई गा सर्वज्ञा, तुम्ही मोठे भाऊ व्हा. बलराम दादा येण्याकरता तयार झाले. योगमाईला सांगितलं देवकीचा 8वा गर्भ काढ शेषाचा, रोहिणी मातेच्या उदरामध्ये संक्रमित कर. योगमाईनं तो गर्भ रोहिणी मातेच्या उदरामध्ये संक्रमित केला आणि रोहिणी मातेच्या पोटी इकडं गोकुळामध्ये बलराम दादांचा जन्म झाला. बोलिये बलदाऊ भैया की जय. बलराम दादा सुद्धा आले आणि सगळे ज्यांची आता वाट पाहत आहे, 8वा येणार ज्या श्रीकृष्ण परमात्म्याची आता सगळेजण वाट पाहत आहे. वसुदेव देवकी कारागृहामध्ये आहे. भगवंतानं वसुदेवाच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला. देवकी मातेच्या अंतकरणात प्रवेश केला, अंतकरणातून गर्भामध्ये प्रवेश केला. आणि आता श्रीकृष्ण परमात्मा येणार म्हणून गर्भस्तुती करण्याकरता सगळ्या देवता सुद्धा कारागृहामध्ये आल्यात. सगळे ऋषीमुनी कारागृहामध्ये आले. श्रीकृष्ण परमात्मा आता येणार आहे. सगळी गर्दी झाली कारागृहामध्ये. सगळे ऋतू आनंदी व्हायला लागले. वातावरण आनंदी झालं. ऋषीमुनींच्या इच्छा आता पूर्ण होणार आहे. पृथ्वीला आनंद होतोय की भगवंताचा स्पर्श मला होणार आहे. वायूला आनंद व्हायला लागला, देवाच्या अंगाचा स्पर्श मला घेता येणार आहे. आणि त्यावेळेस सांगितलं मध्यरात्री मनोहर अशा वातावरणामध्ये बरोबर 12 वाजता श्रीकृष्ण परमात्मा जगाचा मालक त्या कारागृहामध्ये प्रकट झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या भगवंताचं दर्शन घेतलं देवकी वसुदेवानं. चतुर्भुज परमात्मा लहान झाले आणि सांगितलं मला इथून कुठं घेऊन चला. नंदाच्या घरा मजनी गोकुळा. माया बजली तेथे ठेवी मजानी रे हो. बजली तेथे ठेवी मजानी येते. ठेवी मजानी येते. ठेवी मजानी येते. नंदाच्या घरा मजनी नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आणि त्यावेळेस वसुदेवांनी श्रीकृष्ण परमात्म्याला एका टोपलीमध्ये घेतलं आणि घेतल्याबरोबर सगळी बंधनं गळून पडली. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. आणि परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये आता वसुदेवजी येत आहे. वसुदेवांना घेऊन यायचंय. श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेवाला या ठिकाणी घेऊन यायचंय. टोपलीमध्ये कृष्ण परमात्म्याला घेतलंय वसुदेवांनी. साखळ्या बंधनं गळून पडली आणि सगळ्या गोकुळानं जसं स्वागत केलं देवाचं, आपण सुद्धा स्वागत करूया. स्वागत
सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री कृष्ण आए हैं सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री कृष्ण आए हैं सजा दो गुलशन सा जय हो सजा दो गुलशन सा मेरे सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री कृष्ण आए हैं 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 लगी गोटियां भी दुल्हन से लगी गोटियां भी दुल्हन से मेरे भगवान आए हैं सजा दो गुलशन सा मेरे भगवान आए सजा दो गुलशन सा मेरे श्री कृष्ण आए श्रीकृष्ण परमात्मा टोपलीमध्ये घेतलंय नंदबाबांनी वसुदेवजींनी गोकुळामध्ये आणलं काळजाचा तुकडा यशोदा मातेजवळ ठेवलाय आणि परत घेऊन गेले मायेला तिकडं गेल्यावर काय झालं आपल्याला पाहायचं नाही पण गोकुळामध्ये आता श्रीकृष्ण परमात्मा आले दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली यशोदा मैयाच्या कुशीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा रडायला लागले आणि रडायला लागल्याबरोबर यशोदा माता तो आवाज ऐकला सुनंदेनं तो आवाज ऐकला पळत पळत आली बघते तर काय यशोदेच्या कुशीमध्ये आनंदाचा कंद पहुडलाय तिने हातामध्ये काशाचा धाळा घेतली पळत पळत नंद बाबांकडे गेली गोशाळेमध्ये नंद बाबा बसलेले होते आणि तिने आवाज दिला नंद बाबा बधाई हो अरे क्या भयो है आपको लाला भयो है आणि जसही नंद बाबाला सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली की नंद बाबांच्या इथं आनंद आलाय तेच गोकुळामध्ये किती आनंद झाला तो आनंद आपल्याला सुद्धा घ्यायचा सगळ्यांनी उठून उभा राहायचे 2 मिनिटं सगळ्यांनी पुरुष मंडळ उठून उभा राहायचं गोकुळात किती आनंद झाला महाराज